नमस्कार. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शनिवारी रथोत्सव पार पडला. रथावर गुलाल खोबऱ्याची भाविकांनी उधळण केली. गगनचुंबी सासनकाठ्यांनी आसमंत व्यापला, तर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी भैरवनाथाच्या चैत्र यात्रेला हजेरी लावली. देवस्थान समिती आणि पोलीस दलाच्या वतीनं चोख बंदोबस्त करण्यात आला होता. सोनारीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी शीतपेयाचं वाटप करण्यात आलं. श्रीकाल भैरवनाथ यात्रानिमित्त सोनारी येथे चैत्र वेध त्रयोदशी म्हणजे शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासूनच धार्मिक विधीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी कंडारी येथील सोनूबाई कुंडातून मानाच्या कावडीतून आलेल्या पाण्याने श्रीकाल भैरवनाथ जोगेश्वरीला महाअभिषेक घालण्यात आला. दुपारी 2च्या सुमारास रथामध्ये देवस्थानच्या वतीनं उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. अशाच नवनवीन बातम्यांसाठी रिपीट कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परांडा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा.